नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मुंगी घाट, जे की आपल्याला माहिती आहे की शिखर शिंगणापूरची जी कावड जाते ती याच वाटेने वरती जाते आणि हाच तो घाट आहे जिथून लाखो भाविक लोक कावड घेऊन वरती जातात. आणि याच वाटेने जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की गोरक्षनाथाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत. आणि गोरक्षनाथ मंदिर आहे, तर त्या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आता आपण संवाद साधतोय जे रोज मोठ्या मनोभावे या गोरक्षनाथाची सेवा करतात. तर या ठिकाणाबद्दल काय सांगताल? आता ह्या ठिकाणाबद्दलचं काय ना, आपलं सहज आपलं मिळालं होतं आपल्या वारीच्या निमित्तानं. ते काय इथे साक्षात्कार असा आहे की तर कागदपत्रात होतं ते, तर म्हणल्यावर कागदात काय पाहतो, मला मूर्तीत पहा. मग मूर्तीत पहा म्हणल्यानंतर पुढं तर मग पंढरपुरावरून घेऊन आलो आम्ही. मग इथं आपलं प्राणप्रतिष्ठा करून बसावले. ते येणारं भाविक इथून आता सगळे हजारावर कावडी जाते त्या मुंगघाटातून. कोणी भाविक मनुष्य तर येतंय, दर्शन घेतंय का अन्नदान करतंय. एवढी सेवा तर फक्त आम्हाला कमतरता काय आहे, ह्या ठिकाणावर लाईटीची सोय नाही. ते लाईट काहीतरी व्हावा अशी आमच्या अपेक्षा आहे, पण तो होईन तवा असं आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की 12 महिन्यातून त्यांच्या गोरक्षनाथ दिवस वाढदिवस होत असतो, दत्त जयंती होत असते, तुकाराम बीज होत असते ह्या जागेवर. अन्नदान मोठं होतं, श्रावण महिन्यामध्ये होतं आणि कावडी टायमाला होतं. भरपूर लोक सहकार्य करतात इथं. वड पिंपळ पुढं 700 वड पिंपळ लावलेला आहे. त्याच्याकरता आता सगळं झाले, पाईपलाईन हे, थिंबक हे, बोर हे, मोटार हे, पण त्याला कंपाऊंड नाही. गुरडोर आहे त्याचे त्रास देतात. त्याच्याकरता कंपाऊंड असावा अशी एक अपेक्षा, पण देणगी कुणीतरी व्हायला पाहिजे, कोणा कोणतरी.